आज खरी तर नागपंचमी आहे. नागपंचमीच्या दिवशी शेताच्या बाजूला खरं तर हा साप निघाला आणि त्यासाठी कळायला असं आम्ही त्याच्यासाठी दूध घेऊन आलेलो आहेत की बाबा हे दूध पे. नागदेवता या महाराष्ट्रामध्ये तुझी आज एवढी वाईट परिस्थिती आहे की साधं तुला बेंडकुळ्या सुद्धा आता खायला तुला भेटत नाही. कारण मराठवाड्यामध्ये पाऊस सुद्धा नाही 15 दिवस झालंय आणि सरकार म्हणलं होतं कर्जमाफी करू, आम्ही हे करू ती करू, पण अजून यादी सुद्धा आलेली नाहीये. तिसरी यादी सुद्धा आलेली नाहीये. आमची सरकारला विनंती आहे तुझ्या मार्फत कमीत कमी ह्या बीड जिल्ह्यामध्ये किंवा ह्या मराठवाड्यामध्ये पाऊस नसल्यामुळं सरकारने 50,000 रुपये हेक्टरी प्रमाणे खरं तर शेतकऱ्याला आता अनुदान पीक विमा दिला पाहिजे, पण हे सरकार तसं काही करत नाहीये. खरं तर तुझी नागपंचमी आहे, तू कमीत कमी हे दूध पिऊन तरी विधानसभेकडे जा आणि विधानसभेच्या आमदारांना मुख्यमंत्र्याला सांग की बाबा हे शेतकरी मराठवाड्यातले एवढे अडचणी देत की साध्याला ह्या तलावामध्ये आज खरं तर किती 17 ऑगस्ट आहे आणि त्या तलावामध्ये आज पाणी सुद्धा नाहीये शेतकऱ्याला प्यायला, तर शेतीला सुद्धा पाणी नाहीये. शेतकऱ्यांनी नेमकी काय करायचं तू तरी सांग. आमची हात जोडून विनंती आहे. आज खरं तर महिला तुझा उपवास वगैरे धरतात आणि तुझ्याकडे विनंती करतात की तू आमचा मित्र नाही, तू आमचा मित्र आहे, तू शत्रू नाही आमचा, पण हे दूध घे. माझी तुला विनंती आहे हात जोडून की हे नागदेवता शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहा आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत थोडीशी पीक विमा त्या मराठवाड्यासाठी जो येत होता अनुदान येत होतं ते येत नाही. तू तेवढं जाऊन सांग, तुला विनंती करतो आणि थांबतो.